नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण IMP अशा चालू घडामोडी डिस्कस करणार आहे. आपला व्हिडिओ खूप IMP असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, या ठिकाणी पंकज उधास यांचं नुकतंच निधन झालं, तर ते कशासाठी प्रसिद्ध होते? अतिशय IMP क्वेश्चन आहे बघा. निधन वार्तावरती आपल्याला हमखास प्रश्न पाहायला मिळतो. तर बघा, ते गझल गायक होते. कोण होते बघा? गझल गायक संदर्भामध्ये पंकज उधास हे संबंधित होते बघा. लक्षात ठेवा. या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो, तर प्रसिद्ध गायक पंकज उधास यांचं निधन झालं आहे. वयाच्या 73व्या वर्षी बघा त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. पंकज उधास यांचं मुकरार, त्याच्यानंतर तरनम, मेहफिल आदी गाणी चांगलीच लोकप्रिय आहेत बघा. त्यानंतर चिठ्ठी आई हे या गाण्यापासून पंकज उधास घराघरामध्ये पोहोचले होते बघा. चिठ्ठी आई हे गाणं त्यांचं गाजलं होतं बघा. 2006 मध्ये त्यांना संगीत क्षेत्रामधील योगदानासाठी पंकज उधास यांना पद्मश्री या भारतामधील 4थ्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं पहा. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा पहा. पुढचा प्रश्न आहे बघा. भारत जपान सांस्कृतिक लष्करी सराव धर्म गार्डियन याच्या 5व्या आवृत्तीला कोणत्या ठिकाणी सुरुवात झाली? कोणता? धर्म गार्डियन. हा भारत आणि जपान दरम्यान बघा लष्करी सराव आहे, त्याचं नाव आहे धर्म गार्डियन. याची जी काही सुरुवात आहे मित्रांनो, ही राजस्थानमध्ये झालेली. लक्षात ठेवायचं आहे, राजस्थानमध्ये. लक्षात ठेवा. भारत जपान इथं बघा, भारत जपान संयुक्त लष्करी सराव धर्म गार्डियन याच्या 5व्या आवृत्तीला राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्ये या ठिकाणी सुरुवात झालेली बघा. हा सराव मित्रांनो 25 फेब्रुवारी ते 9 मार्च 2024 या कालावधीमध्ये आयोजित केला जाणार आहे. हा एक वार्षिक सराव आहे. भारत आणि जपानमध्ये मित्रांनो वैकल्पिकरित्या हा आयोजित केला जातो. या संयुक्त लष्करी सरावामुळे दोन्ही बाजूंना रणनीती तसेच तंत्र रणनीतीच्या कारवाया चालवण्याच्या कार्यपद्धतीमधील सर्वोत्तम पद्धती या ठिकाणी सामायिक करता येणार आहेत. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा मित्रांनो. मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते? कोण? मनोहर जोशी. तर मित्रांनो हे 12वे मुख्यमंत्री होते. लक्षात ठेवायचं आपल्याला. हे कितवे बघा? 12वे मुख्यमंत्री होते. लक्षात ठेवायचं आपल्याला. मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे. 1995 मध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष, भाजप त्याचबरोबर युती सत्तेवर आल्यावर ते महाराष्ट्राचे पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री बनले होते. शिवसेनेचे ते पहिले मुख्यमंत्री होते बघा आणि महाराष्ट्राचे 12वे मुख्यमंत्री होते. त्यांचा कार्यकाळ होता 1995 ते 1999 दरम्यान. लोकसभेचे बघा ते 13वे सभापती होते. 2002 ते 2004 मध्ये अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री 1999 ते 2002 दरम्यान ते होते. यांचा जन्म मित्रांनो 2 डिसेंबर 1937 रायगड जिल्ह्यामध्ये झाला होता आणि मृत्यू लक्षात ठेवा 23 फेब्रुवारी 2024 यांचा मृत्यू झालेला आहे. अतिशय IMP अशी या ठिकाणी घेतलेली आपण माहिती. यावर कोणत्या पण परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, सर्वच परीक्षेसाठी. पुढचा प्रश्न आहे बघा. महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीचे अध्यक्ष कोण होते? अतिशय IMP क्वेश्चन आहे मित्रांनो. तर महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीचे अध्यक्ष होते बघा पंढरीशेठ फडके. लक्षात ठेवायचं मित्रांनो, पंढरीशेठ फडके बघा महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीचे अध्यक्ष होते. लक्षात ठेवायचं. यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. कोणत्या राज्य सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर महाराष्ट्र राज्य सरकारने. लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या राज्य सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला? तर आपल्या महाराष्ट्र राज्याने घेतलेला आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. महाराष्ट्र सरकारने राज्यामधील सर्वात लांब कोणत्या महामार्गाला मंजुरी दिली आहे? सर्वात लांब महामार्गाला मंजुरी दिली आहे तर त्याचं नाव आहे बघा शक्तिपीठ. लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 शक्तिपीठला मित्रांनो या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 फेब्रुवारी रोजी टिंबटिंब या ठिकाणी रायसीना डायलॉगच्या नव्या आवृत्तीचं उद्घाटन केलं. तर कोणत्या ठिकाणी उद्घाटन केलं त्यांनी? तर दिल्लीमध्ये मित्रांनो या ठिकाणी उद्घाटन केलेलं. लक्षात ठेवा दिल्लीमध्ये. उद्घाटन सत्राला ग्रीसचे पंतप्रधान किकिरियाकोस मित्सोटाकिस हे प्रमुख उपस्थित होते. नव्या रासायनिक संवादाचं प्रमुख पाहुणे ते होते बघा. या संवादाचं जे काय आयोजन आहे मित्रांनो ते 21 ते 23 फेब्रुवारी 2024 करण्यात आलं होतं. रायसीना संवादाची जी काही सुरुवात आहे ती 2016 मध्ये करण्यात आली होती. लक्षात ठेवायचं आहे. आणि याचं जे काही आयोजन आहे मित्रांनो भारताचं परराष्ट्र मंत्रालय आणि ऑब्झर्व्हा रिसर्च फाउंडेशनतर्फे करण्यात येतं. कुठून कसा पण प्रश्न विचारला जातो, त्यामुळे आपण एवढी एक्स्ट्रा माहिती पाहत आहोत. व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. पुढचा प्रश्न मित्रांनो. टिंबटिंब राज्यामध्ये बॅगलेस स्कूल उपक्रम सुरू झाला आहे. तर हा मित्रांनो मध्य प्रदेश राज्यामध्ये बॅगलेस स्कूल उपक्रम चालू झालेला आहे. म्हणजे बॅग न्यायची नाही.
मध्य प्रदेश सरकारने आगामी शैक्षणिक सत्र 2024-25 पासून इयत्ता पहिली ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यामधून एकदा बॅगलेस स्कूल दिवस जाहीर केलेला आहे. हा जो काही निर्णय मित्रांनो, हा सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना लागू करण्यात आले बघा. याचा मुख्य उद्देश बघा, शाळा ही विद्यार्थ्यांसाठी तणावाचा स्रोत नसून आनंदाचा स्रोत मानली जावी हे सुनिश्चित करणे याचा मुख्य उद्देश आहे. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा मित्रांनो, सगळ्यांनी लिहून घ्या. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2024ने जो काही सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे तो कोणता राहिलेला आहे 2024मध्ये? तर जवान. लक्षात ठेवायचा मित्रांनो, जो काही जवान चित्रपट आहे हा सर्वोत्कृष्ट चित्रपट राहिलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे जवान. यामध्ये जर अभिनेता कोण होता तर शाहरुख खान या ठिकाणी अभिनेता होता जवानसाठी. लक्षात ठेवा. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण होती तर मिसेस चॅटर्जी. लक्षात ठेवायचं आहे नॉर्वे राणी मुखर्जी. लक्षात ठेवायचं मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे राणी मुखर्जी यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राहिलेली आहे. आणि सगळ्यात उत्कृष्ट दिग्दर्शक जो काही पुरस्कार आहे हा कोणाला मिळाला असेल तर बघा संदीप रेड्डी वांगा ॲनिमल. लक्षात ठेवा ॲनिमलसाठी यांना हा मिळालेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू शकता, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक हा जो काय मित्रांनो हा अनिरुद्ध रविचंद्र जवानसाठी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा पॉईंट आहे बघा, सर्वोत्कृष्ट गीतकार. लक्षात ठेवा सर्वोत्कृष्ट गीतकार जावेद अख्तर राहिलेले आहेत. लक्षात ठेवा जावेद अख्तर. निकलने दो कभी हम घर से या ठिकाणी बघा हे गाणं होतं त्यांचं. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म कोणती राहिली तर ओपनहायमर. लक्षात ठेवा ओपनहायमर हा जो काही पिक्चर आहे हा ॲटम बॉम्ब जे काही अणुबॉम्ब असेल त्याविषयी आहे. वर्षामधील दूरदर्शन मालिका धूम हे किसी के प्यार में ही राहिलेली आहे. आणि सर्वोत्कृष्ट वेब सिरीज जर विचारली तर फर्जी ही सर्वोत्कृष्ट वेब सिरीज राहिलेली आहे. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, जगामधील सर्वात उंच. बघा असे प्रश्न, जगातील सर्वात उंच, भारतातील सर्वात उंच, महाराष्ट्रातील सर्वात उंच, हे जे काही चालू घडामोडीत मित्रांनो ह्या लक्षात ठेवायच्यात आपल्याला. तसंच जगामधील जो काही सर्वात उंच पूल झालेला आहे हा कोणत्या नदीवर बांधण्यात आला तर चिनाब या नदीवरती मित्रांनो हा बांधण्यात आलेला आहे. कोणती नदी आहे? चिनाब नदी. जगामधील सर्वात उंच पूल हा चिनाब नदीवरती बांधण्यात आलेला आहे मित्रांनो. पुलाचं ठिकाण जम्मू काश्मीरमधील जे काही चिनाब नदी ती आहे. उद्घाटन लक्षात ठेवा 20 फेब्रुवारी 2024ला नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेले. पुलाची किंमत बघा 14,000 कोटी रुपये. लक्षात ठेवा 14,000 कोटी रुपये. याची उंची बघा नदीच्या पात्रामधून 359 मीटर उंच आणि लांबी बघा 1315 मीटर याची लांबी असणार आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, अतिशय सोपा प्रश्न आहे. शरदचंद्र पवार गटाला टिंबटिंब हे पक्षचिन्ह मिळालं आहे तर तुतारी. लक्षात ठेवा मित्रांनो शरदचंद्र पवार गटाला तुतारी हे काय मित्रांनो पक्षचिन्ह मिळालेलं आहे. अराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे जे काही चिन्ह पक्ष हे म्हणून दिलं आहे. लक्षात ठेवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे काय बघा नाव असणारे त्या पक्षाचं. त्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं तर भारतीय निवडणूक आयोगाने चिन्ह आदेश 1968 अंतर्गत राष्ट्रीय पक्षांना निवडणूक चिन्हाची या ठिकाणी वाटप करत असतं. राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय पक्ष आणि राज्य पातळीवर प्रादेशिक पक्षांना निवडणूक चिन्ह या ठिकाणी दिलं जातं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 10 जून 1999ला झाली होती. कधी? 10 जून 1999ला या पक्षाची स्थापना झाली होती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणता देश हा नुकताच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा नवीन सदस्य बनला? कोणता देश आहे तर माल्टा देश आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आपल्याला माल्टा हा सौर आघाडीचा नवीन सदस्य देश बनलेला आहे. मध्य भूमध्य सागरी देश माल्टा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा नवीन सदस्य बनलेला आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील होणारा 119वा देश म्हणून भारताने माल्टाचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. बघा माल्टा या ठिकाणामध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचं स्थायी सचिव ख्रिस्तोफर कटजर यांनी नवी दिल्ली या ठिकाणी ISA फ्रेमवर्क करारावर या ठिकाणी स्वाक्षरी सुद्धा केलेली आहे. आणि मित्रांनो ISA ची स्थापना 2015मध्ये झाली. तिचं मुख्यालय गुरुग्राम भारत या ठिकाणी आहे. कुठं? गुरुग्राम भारत या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बहुराष्ट्रीय लष्करी सराव शांती प्रयास कोणत्या देशामध्ये आयोजित केला जात आहे? कोणता? शांती प्रयास. तर मित्रांनो हा नेपाळमध्ये आयोजित केला जात आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला नेपाळमध्ये हा आयोजित केला जात आहे. पुढचा या ठिकाणी जर माहिती पाहिली तर बहुराष्ट्रीय लष्करी सराव शांती प्रयास 4 हा नेपाळमध्ये आयोजित केला जात आहे. या सरावामध्ये भारत, बांगलादेश आणि पाकिस्तानसह
19 देश यामध्ये सहभागी होत आहेत. 2 आठवड्यांच्या लष्करी सरावाचं उद्घाटन पंतप्रधान पुष्पक कमल दहल प्रचंड यांनी केलं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, द्वारका या ठिकाणी भारतामधील सर्वात लांब केबल स्टँड ब्रिज सुदर्शन सेतूचं उद्घाटन कोणी केलं? तर कोणी केलं मित्रांनो? नरेंद्र मोदी यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे, नरेंद्र मोदी यांनी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ओखा मुख्यभूमी आणि बेट द्वारका यांना जोडणाऱ्या सुदर्शन सेतू या भारतामधील सर्वात लांब केबल स्टँड पुलाचं उद्घाटन केलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे. उद्घाटनाला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे उपस्थित होते. पुलाच्या अनोख्या रचनेतील भगवद्गीतेमधील श्लोक आणि भगवान कृष्णाच्या प्रतिमा असलेला फुटपाथाचा समावेश बघा. गोमती सोलर पॅनलने सुसज्ज असलेल्या या पुलावरून 1 मेगावॅट वीज निर्मिती होते. बघा किती, 1 मेगावॅट वीज निर्मिती होते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 26 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती अमृत भारत स्थानकांच्या पायाभरणी समारंभाचं उद्घाटन करणार आहेत? तर 550. लक्षात ठेवायचं आपल्याला, किती? 550 या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर होईल. समजलं? तर बघा 26 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी 550 अमृत भारत स्थानकांच्या पायाभरणी समारंभाचं उद्घाटन करण्यात आहेत. बघा रूप टॉप प्लाझा आणि सिटी सेंटर विकसित करून 40,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह रेल्वे स्टेशन सुविधा सुधारण्याचं या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे मित्रांनो. या व्यतिरिक्त पंतप्रधानांनी विविध राज्यांमध्ये सुमारे 1500 रोड ओव्हरब्रिज आणि अंडरब्रिजची पायाभरणी सुद्धा या ठिकाणी केलेली आहे, करणार आहेत. बघा पुढचा प्रश्न आहे बघा, 19व्या आशियाई खेळ आणि 4थ्या आशियाई पॅरा गेम्समध्ये सुवर्ण पदक मिळवलेल्या जवानांसाठी किती आर्थिक बक्षीस म्हणून मंजूर करण्यात आलं आहे? बघा 19व्या आशियाई खेळ आणि 4थ्या आशियाई पॅरा गेम्समध्ये सुवर्ण पदक ज्यांनी मिळवले त्या जवानांसाठी बघा 25 लाख रुपये. लक्षात ठेवायचं आपल्याला, 25 लाख रुपये आर्थिक या ठिकाणी बघा करण्यात आलेली ही मदत, म्हणजे बक्षीस जाहीर करण्यात आलेले. बघा भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सप्टेंबर-ऑक्टोबर 2023 मध्ये झालेल्या 19व्या आशियाई खेळ आणि 4थ्या आशियाई पॅरा गेम्समध्ये पदक मिळवलेल्या सशस्त्र दलाच्या जवानांसाठी आर्थिक बक्षीस या ठिकाणी मंजूर केलेलं आहे. बघा दोन्ही खेळांसाठी सुवर्ण पदक विजेत्यांना रोख रक्कम दिली जाईल, प्रत्येकी बघा 25 लाख रुपये. तसेच रौप्य पदक विजेत्यांना प्रत्येकी 15 लाख रुपये आणि कांस्य पदक विजेत्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहेत. भारतामधील सर्वात मोठं संरक्षण उपकरण प्रदर्शन कोणत्या ठिकाणी सुरू होत आहे? तर मित्रांनो सर्वात मोठं संरक्षण उपकरण प्रदर्शन हे मुशी या ठिकाणी होणार आहे. बघा पुण्याजवळील मुशी येथे भारतामधील सर्वात मोठं संरक्षण उपकरण प्रदर्शन सुरू होत आहे. हे प्रदर्शन मित्रांनो 10 दिवस चालणारे आणि 27 एप्रिल 2023 हे बघा संपणार आहे. या प्रदर्शनामध्ये देश-विदेशामधील 1000हून अधिक कंपन्या सहभागी होणार आहेत. किती? 1000 पेक्षा जास्त कंपन्या सहभागी होणार आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महिला प्रीमियर लीग, त्यालाच आपण म्हणतो बघा WPL वुमन प्रीमियर लीग, याचा दुसरा हंगाम 2024 मध्ये केव्हापासून चालू झालेला आहे? तर 23 फेब्रुवारी. लक्षात ठेवा 23 फेब्रुवारीपासून हा चालू झालेला आहे. महिला प्रीमियर लीग यालाच आपण WPL म्हणतो आणि IPLला म्हणतो इंडियन प्रीमियर लीग. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याचा दुसरा हंगाम 23 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू झाला. WPL 2024 मध्ये 22 सामने खेळले जाणार आहेत आणि 2024चा अंतिम सामना 17 मार्च 2025 रोजी होणार आहे. आणि मित्रांनो यामध्ये एकूण 5 संघ या हंगामामध्ये खेळत आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या राज्याने ट्रान्सजेंडरना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली आहे? तर ट्रान्सजेंडरना बघा या ठिकाणी मोफत शिक्षण तामिळनाडू राज्याने या ठिकाणी याची घोषणा केलेली. लक्षात ठेवा तामिळनाडू. ट्रान्सजेंडरना सर्व शैक्षणिक खर्च राज्य सरकार, ट्युशन आणि हॉस्टेल फीसुद्धा राज्य सरकार भरणारे. राज्य सरकारने यांसाठी तामिळनाडू ट्रान्सजेंडर कल्याण मंडळाला 2 कोटी रुपये दिलेले आहेत. बघा या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी दर महिन्याला 1000 रुपये मानधन सुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहे. दर महिन्याला 1000 रुपये. 2008 मध्ये ट्रान्सजेंडरसाठी विशेष कल्याण मंडळ स्थापित करणारं तामिळनाडू हे पहिलं राज्य सुद्धा बनलेलं आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा, 11व्या आंतरराष्ट्रीय कठपुतळी महोत्सवाचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? तर हे चंदीगड या ठिकाणी करण्यात आले. कुठं? चंदीगडमध्ये. चंदीगडमधील बघा टागोर थिएटरमध्ये
शनिवारी 11व्या आंतरराष्ट्रीय पपेट फेस्टिवलला सुरुवात झालेली पहा. हा महोत्सव 17 ते 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत आयोजित करण्यात आला होता. भारतीय अमेरिकन संसद सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी शिकागो मासिकाच्या सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीमध्ये कितवं स्थान पटकवले आहे? तर यांनी बघा 24वा नंबरचा या ठिकाणी स्थान पटकवलेलं आहे. बघा कितवं 24वं स्थान पटकवलेलं असून यासह बघा ते सर्वोच्च स्थान प्राप्त करणारे दक्षिण आशियाई वंशातले पहिलेच व्यक्ती ठरलेले आहेत. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नुकतेच किती अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स राष्ट्राला समर्पित केल्या आहेत? त्याचं उत्तर आहे बघा 5. किती केलेले आहेत बघा 5 या ठिकाणी समर्पित केलेले आहेत. भारतामधील आरोग्य सेवा काय प्रश्न आहे? भारतामधील आरोग्य सेवा पायाभूत सुविधा आणि सर्वांना बळ देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलताना पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 5 अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था राष्ट्राला समर्पित केलेल्या आहेत. कोणकोणत्यात बघा राजकोट गुजरात या ठिकाणी एक, त्याच्यानंतर भंटीडा पंजाब या ठिकाणी, रायबेरेली उत्तर प्रदेश या ठिकाणी, त्यानंतर कल्याणी पश्चिम बंगाल आणि मंगलागी आंध्र प्रदेश या ठिकाणी बघा हे आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक वर्षी मराठी भाषा गौरव दिवस हा कधी साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो 27 फेब्रुवारी लक्षात ठेवायचं आपल्याला. 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रामधील ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जो काही दिवस आहे मित्रांनो हा जन्मदिवस आहे. हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात येतो. आपल्या मातृभाषेचा गौरव आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 27 फेब्रुवारी हा जो काही दिवस आहे मित्रांनो हा भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र सरकारने घेतला होता. 1 मेला बघा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न मित्रांनो जगातील सर्वात मोठं प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्र वनतारा कोणत्या राज्यामध्ये स्थापित करण्यात येणार आहे? तर गुजरात. लक्षात ठेवायचं मित्रांनो गुजरातमध्ये स्थापन करण्यात येणार आहे. तर मित्रांनो गुजरातमधील जामनगरमध्ये हे स्थापन करण्यात येणार आहे. 3000 एकर जागेमध्ये पसरलेला हा जो काही प्रकल्प आहे बघा किती 3000. याचा उद्देश आहे बघा रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशनने भारतात आणि परदेशात जखमी आणि शोषित आणि धोक्यात आलेल्या प्राण्यांचा बचाव उपचार आणि काळजी आणि पुनर्वसन करण्यासाठी वनतारा लक्षात ठेवा वनतारा हे एक छत्र उपक्रम चालू करण्याची घोषणा केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रधानमंत्री मातृवंदन योजनेअंतर्गत भारत सरकारकडून किती रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे? तर यामध्ये बघा 6000 रुपये या ठिकाणी आपल्याला मदत मिळणार आहे. लक्षात ठेवायचं ही एक केंद्र सरकारची पुरस्कृत योजना आहे जी महिला आणि बाल विकास मंत्रालयाद्वारे चालवली जाते बघा. प्रधानमंत्री मातृवंदन योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना 5000 रुपये 3 हप्त्यामध्ये दिले जातात आणि उर्वरित 1000 रुपये जननी सुरक्षा योजनेअंतर्गत मातृत्वाच्या लाभाच्या अटीनुसार संस्थात्मक प्रसूतीनंतर दिले जातात. अशा प्रकारे एका महिलेला सरासरी 6000 रुपये मिळत असतात. किती 6000 रुपये. मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्रामची लिंक सुद्धा टाकलेली आहे.